प्रतापगडाच्या पायथ्याला शिवाजी राजाच्या रंगती शिवाजी राजाच्या रंगती कोरस जाणीव भक्तीची नाही जाणीव करीला गाय कल्पना युक्तीची गिरहारी 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 जय हो अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याला हॅपी बर्थडे होता हॅपी बर्थडे डीजे वाला आवाज द्या मला मोठा केक आणला होता त्याला हॅपी बर्थडेला कापायला आणि खाना याचा प्रतापगडाच्या पायथ्याशी आला वकील गोपीनाथ पंत पुन्हा येऊन अफजल खानाला मिळाला खान साहब खान साहब आपको शिवाजी राजे मिलना चाहते हैं बहुत खूब हम मिलना चाहते हैं शिवाजी राजे भोसले को उसे बुलाओ हुजूर ये दगड पाय त्याला हुजूर अजून 2 पावलं वर चला ना एकदा थोडं वर गेला की मग तिथून अजून वर जायला तुम्हाला सोपं चला ना वर हुजूर चला ना नाही 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 हुजूर शिवाजी तुम्हाला घाबरतो पण तुमच्या शब्दातून मला असं कळतं तुम्ही शिवाजीला घाबरता खामोश जबान को लगाम दो मग चला ना हुजूर चला ना गोपीनाथ पंत राजांना सांगितलं तसा राजाने सांगितलं तसा अफजल खानाच्या कारावर खबर टाकली हुजूर राजांना भेटायचं असेल तर राजा तुम्हाला भेटील येतील हुजूर तुमच्यासाठी गडाच्या मध्यभागी प्रतापगडावर मोठाच्या मोठा शामियाना उभा केलाय हुजूर आपण यावं दोघांनी घाटी भेटी कराव्यात गळा भेट करावी चर्चा सत्र करावं चहा पाणी करावं आणि मग निघावं पण हुजूर शिवाजी राजे बहुत डरते हैं आपसे पंतो ये शिवा डरता क्यों है कीर्ती हुजूर तुमची कीर्ती तशी पोहोचली ना जगाच्या कारा कोपऱ्यात तुमचा पराक्रम तसा हुजूर हुजूर तुमचं नाव ऐकलं तरी अंगाला कापर सुटतोय ना अंगाला घाम येतोय कीर्ती तुमची हुजूर तुम्ही एवढ्या लोकांना शास्त्र एवढ्या बलाढ्य शत्रूला मारलं ये शिवाजी क्या चीज है हुजूर लेकिन पंतो कोई चालाकी तो नहीं करेगा हुजूर अहो शिवाजी म्हणजे उंदीर आता ते उंदीर घाबरलेलं काय चालाकी करणार आहे हुजूर तुमच्यावर आता काय करायचं ते हुजूर तुम्हीच करायचं पण हुजूर राजाने आपासून बोलावलंय आपण प्रतापगडाच्या पायथ्याला आलात भरून पावले आता थोडस उंचवर चला पण हा राजांनी सांगितलंय येताना 10 अंगरक्षक माझे असतील 10 अंगरक्षक तुमचे असू द्या हुजूर जर जास्त आणले तर प्रतापगडावरून कांच्या वाटाने शिवाजी पळून जाईल तुमचं तुम्हाला बिकडायचं नाही मग सोच लो क्या करना चाहते हैं आप शिवाजी के हाथ से चाय पानी पीना चाहेंगे पहुंचार लेना चाहेंगे या ऐसे ही खाली हाथ ईजापुरला जाना चाहेंगे आप ही सोचिए पण तो कात्रीत पकडलाय मला हुजूर अहो तुम्ही केवढे एवढ्या मोठ्या माणसाला कात्रीत पकडायला कातर किती मोठी लागन हुजूर अब चलिए ठीक है पंतो लेकिन शिवा भोसले को याद रखना उसे अच्छी तरह से सबक देना कोई चालाकी नहीं होनी चाहिए हुजूर
अहो विश्वासातले तुमचे 10 अंगरक्षक घ्या की शिवाजीचे 10 अंगरक्षक असतील. शिवाजी राजाने नियोजन तशा पद्धतीचं केलं होतं. राजाने नियोजन त्या पद्धतीचं केलं होतं. प्रतापगडाच्या जवळच्या येणाऱ्या सगळ्या वाटा अफजल खानाचं सैन्य आतमध्ये आल्यानंतर सगळेचे सगळे वाटा बंद केल्या होत्या. राजाने काही झाडं तोडायची सांगितली होती. नेताजी पालकरांनी खाशा सरदारांनी झाडं तोडली, पण नुसती तोडली नाही. ती काय घरी संसार प्रपंचामध्ये चहा प्यायला आणि चहा उकळायला काय घरी चुली पुढे नेली काय? तोडलेली झाडं आहे तशी उभी झाडाला बांधली. बस खानाचं सैन्य हेतून पुढे गेलं. त्यांना वाट केली आतमध्ये यायला, वाट. आणि एकदा आतमध्ये गेले की मग याला काय विशेष आणि स्पेशल दरवाजा बनवायचा काय? तोडलेली झाडं झाडाला बांधलेली खानाची सैन्य आत गेलं की ती सोडायची आणि वाटावर पालथी टाकायची. वाटा बंद. यांच्या तोफा आलेल्या स्वराज्यात आल्या. यांचे हत्ती बैल घोडे गाढवं सगळे आलेले सगळे स्वराज्यात आले. आणि ह्या गाढवाबरोबर हे गाढवं आलेले ही स्वराज्यात आले. वाटा सगळ्या बंद. लॉक. हा वाळवाळ करायची नाही. शिवाजी राजाने अंगरक्षक निवडले. देव महालाचं पोरग जीवा महाला. या जीवा महालाला राजाने लहानपणी असतानाच एका वरातीमध्ये पाहिलं होतं. 9 हात लिंबू ठेवायचं आणि या जीवा महालानं इथून भाला फिरवायचा. एका ओढीत लिंबू अर्ध कापायचं आणि डोळ्याचं पापणं लवस तर पहिल्या जाग्यावर काय भाला चालवत असेल. राजांची नजर होती. राजाने हा एका लग्नाच्या वरातीत हेरलेला हिरा होता. त्याचं नाव होतं जीवाजी महाले. दुसरा अंगरक्षक होता संभाजी कावजी कोंढाळकर. तिसरा अंगरक्षक संभाजी काटकर. चौथा येसाजी कंक. मग त्याला कोणी जरी मारला डंक तरी राजांबरोबर असायचा सदैव येसाजी कंक. नंतर कोंडाजी कंका, पंताजी इंगळे, सुरजी काटके, विसाजी बल्लाळ, विसाजी मोरांबाग, कृष्णाजी गायकवाड आणि एक मुसलमान सरदार भी होता सिद्धी इब्राहिम. 10 अंगरक्षापैकी शिवाजी राजांबरोबर मुसलमान सरदार होता सिद्धी इब्राहिम. अंगरक्षक सोपी जागा नाही. या एका माणसानं जरी ठरवलं असतं समोरून आलेला मुसलमान आहे, मी पण मुसलमान आहे आणि या वक्ताला एवढा चिमटीत शिवाजी सापडलाय. यही मौका है, अंगरक्षक बन गए हम शिवाजी राजे भोसले के. लेकिन हम अगर अफजल खान की तरफ से काम करेंगे तो फतेह होगी अफजल खान की. पण मुसलमान सरदार सुद्धा शिवाजी राजांबरोबर का होते याचं एकच उत्तर त्यांना सुद्धा कळून चुकलं होतं. अरे आम्ही मुसलमान सरदाराची आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, बिदरशाही या सुलतानी सत्तेची चाकरी केली आणि त्यांच्याकडून आम्ही जर धारातीर्थ पडलो तर आमच्या लेकरा बाळांची काळजी एकही बादशाह वाहणार नाही. पण आम्ही जर शिवाजी राजाकडून धारातीर्थ पडलो तर आमचा उभा परिवार रस्त्यावर कधी शिवाजी राजा असल्यामुळे कधीच रस्त्यावर येणार नाही ही खात्री मुसलमानाला होती. आणि अफजल खानाने सुद्धा अंगरक्षक निवडली. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, बामण जातीचा, हातची पंचपाळे सोडली, पोथीपणानं सोडली आणि शिवाजी राजाच्या विरोधात अफजल खानाला जाऊन हा मिळालाय हरामखोर. सय्यद बंडा, सय्यद अब्दुल रहीम खान, पहलवान खान, पिलाजी मोहिते, शंकरराव मोहिते. मोहितेच्या घरातली मुलगी राजांच्या घरात राजांची लक्ष्मण म्हणून नांदत होती, सोयरा. पण हे मोहिते बघा रक्ताच्या नात्याची कामगिरी करायची तर हे मोहिते अफजल खानाला जाऊन मिळाले होते. आणि मुहूर्त ठरला, तारीख ठरली 10/11/1659. दुसरा दिवस उजाडला. पूर्व दिशा उजडली, सूर्य उगला.
राजाने सूर्याचं दर्शन घेतलं. जणू सूर्य सुद्धा राजांना सांगत होता, राजे मी रोज हाच भगवा घेऊन उगतो, ज्या भगव्यासाठी तुम्ही झुंज करत आहात, तुम्ही रणांगण गाजवत आहात. राजे मी सूर्यदेव. राजे काळजी नसावी, जैसी जगदंबा माता तुमच्या पाठीशी आहे तैसीच आम्हीही आपल्या पाठीशी आहोत, काळजी नसावी. राजाने सूर्य नमस्कार केला. राजे प्रतापगडावरती जगदंबा माता होती, जगदंबा मातेचे दर्शन घेतले आणि उगाच काहीतरी उपाशी जायला नको म्हणून राजाने 2 थेंब पाण्याचे घेतले, 2 घास अन्नाचे घेतले. अन्नपूर्णा मातेचा अपमान नको म्हणून राजाने अन्न त्यागलं नाही. पण आपल्यावरती संकट आल्यानंतर माणूस जो संयम राखतो तोच विजेता होतो. आपल्यावर संकट आल्यानंतर जो धांदल गडबडीमध्ये तडफड करतो त्याची चलबिचल होऊन हार होण्याची दाट शक्यता असते. राजा शांत डोक्याने विचार करत होते. अफजल खान निघाला प्रतापगडाच्या पायथ्यावरून प्रतापगडाच्या मध्यस्थी शामियापर्यंत. चलो आज हम भी देखना चाहते हैं किसमें कितना है दम. कसम परवरदिगार की ये सिवा भोसला आज मेरे हाथों से नहीं बच सकता. शाहजी गलती से मेरे हाथ से बच गया, ऐसे ही तोहफे पर लटका गधेरे उसे संभाजी को फेंक दिया तोहफे से. अब हम हमारे हाथों से रंगाना चाहते हैं. अफजल खान त्या शामियाच्या जवळ आला. पंतांना विचारलं गोपीनाथ पंतांना, बंधू कहा है शिवाजी. हुजूर त्या झाडाच्या पलीकडे शामियाना दिसला का हुजूर? तो बंगला खास तुमच्यासाठी बांधला एसीचा. काय नाही हुजूर, तिथं जायचं, गार हवा घ्यायची. शिवाजी राजे आले असतील, नाही तर येतीलच. ठीक है, लेकिन उसके और कोई ज्यादा तो लोग उसके साथ नहीं है. हुजूर अहो मित्राला कवा धोका देत नाहीत आणि हुजूर शत्रूला कवा मौका देत नाहीत. क्या कहा? नाही हुजूर, मी असं म्हणत होतो मित्राला बी मौका देत नाहीत आणि शत्रूला बी कवा धोका देत नाहीत असंच म्हणत होतो हुजूर. असंच काहीतरी. पंतु शिवा को जल्दी बुलाओ, हमें शिवा की भूख है. हुजूर पण तुम्ही बोकडं खाता ना, मग शिवाची भूक कशी? बेवकूफ, पागल समझ रखा है मुझे. जा बुला कर लेकर आओ का पर शिवा भोसले को. नहीं तो शिवा भोसले की गर्दन होना से बैठे हम तुम्हारी. नगर का हुजूर 2-4 पोर लेकर वाले हुजूर, मला ऐसा कुछ मत करो. जातो मी. गोपीनाथ पंत राजांपाशी गेले. राजांना सांगितलं, हुजूर बोकड आता आणलंय हुजूर, पण सावध, जशी पुंगी वाजवायची तशी वाजवली गारोडी म्हणून आम्ही. आणि हुजूर आता या सापाला पेटाऱ्यात कसं टाकायचं तुम्ही बघा. राजा सावध. राजा त्याला बघितल्यावर बी लय वंगाळ वाटतं. राजा अहो पोथी पुराणातल्या राक्षसाकडे बघितल्या तरी काही वाटायचं नाही, पण एवढा धिप्पाडा दिसतो त्यो. पंत काका तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, काळजी नसावी. राजे यशवंत होऊन यावे. राजे आम्ही हे आपल्या बरोबर येतो आहोत. आणि राजांची पावलं शामियाकडे चालली. अफजल खान शामियात येऊन बसलाय. आता इथं मोठा प्रश्न आहे. त्या दिवशी 2 तारखेला रात्री आम्ही आलो. आल्याबरोबर विजय सर, सतीजी देशमुख सर, अजून
लीलाधरजी अजून 2-4 जण होते. म्हणजे आम्ही येण्याच्या अगोदर तुम्ही रस्त्यावर हजर होते का आम्ही येऊन तुमची वाट बघत बसलो? विजय सर निघा ना घराच्या बाहेर. आम्ही तुमच्याकडे पाहुणे म्हणून आलो ना, मग आमच्या स्वागतासाठी तुम्ही जसे रस्त्यावर आमच्या अगोदर हजर होतात तसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अफजल खान आपल्याकडे पाहुणा येतोय म्हणल्यानंतर 6 महिन्यामध्ये हजर कोणी राहायला पाहिजे? अर्थात शिवाजी राजांनी. पण शिवाजी राजे हजर नाहीत. शिवाजी राजांनी मुद्दामहून उशीर केला. अजून काय काय चाल करतो, अजून काय काय अटी टाकतो येईपर्यंत चांगलं बघू द्या. पण राजे असे तसे सावध नव्हते आले. विश्वासराव दिघेनी राजांना आधीच सांगितलं होतं, राजे अफजल खान म्हणजे महाक्रूर राक्षस. राजे तुमच्या जिरे टोपाच्या आतमध्ये लोखंडाची टोपी टाका. राजाने लोखंडाची टोपी जिरे टोपाच्या आत टाकली. त्यावरून जिरे टोप टाकला. म्हणजे यदा कदाचित चुकून अफजल खानाने डोक्यावर जरी वार केला तरी तो वार फक्त लोखंडावरच वासावा, आपल्या डोक्यावरती वार होऊ नये. विश्वासराव दिघेनी अजून एक सांगितलं राजांना, राजे अंगरख्याच्या आतमध्ये चिलखंड टाका. लोखंडी चाळीचं चिलखंड टाकलं. यदा कदाचित तलवारी नाही, सूर्याने जरी कटारीने जरी वार केला तरी त्या सूर्याचा एक टोक सुद्धा राजांच्या जीवाला धोका पोहोचू नये इतका मजबूत अंगरखा. आणि राजाने हत्यारे घेतली होती. कमरेला तलवार, इकडच्या कमरेला बिचवा, छोटीशी कट्यार. आणि राजाने इकडच्या हातामध्ये बिचवा टाकला होता. इथे या जागेवर शर्ट इथपर्यंत अंगरखा भाई, आणि इथं बिचवा टाकला होता. तो अफजल खानाला नाही, कोणाच्याच बापाला दिसत नव्हता. आणि एवढंही कमी नाही, राजांनी एका हातामध्ये वाघनखे घातली होती. वाघनखे असे असायचे, लोखंडाचे पण असे वाकडे. राजाने ह्या बोटात आणि या बोटात घातलं. वरून जर पाहिलं तर राजाने 2 सोनेरी सोन्याच्या अंगठ्या घातल्यात की काय असा भास व्हावा. आणि राजाची मुठीकडून आतून पाहिलं की आतली वाघनखे अफजल खानाच्या बापालाही दिसत नव्हती. राजाने शस्त्र 3 ते 4 आपल्या बरोबर घेऊन आले होते. अफजल खान वाट पाहतोय. पण तो ये शिवाजी क्यों नहीं आया? हुजूर आ रहे बस थोडासा मेकअप राहिला हुजूर. अरे तुम्ही एवढा मोठा मेकअप केला, आता पाहुण्याला कसा गोड दिसला पाहिजे ना. हुजूर काळजीच करू नका, तुमचा चांगला मेकअप करणार आहे तिथे. क्या कहा? मतलब पाहुणचार करायचा ना हुजूर, इसलिए कुछ कामगिरी है उनके पीछे. ठीक है उसे बुलाओ. सय्यद बंडा नावाचा सैनिक एक अंगरक्षक जवळ घेतला. दत्तूभाई तुमच्या एवढ्या अंतरावर 6 महिन्याच्या आत. पंत काका राजापाशी गेले. राजांना सांगितलं, राजे सय्यद बंडा लई तरबेज माणूस 6 महिन्यात आत बसलाय. ऐसे पंत सय्यद बंडाला बाजूला काढा. आणि जर अफजल खान त्याला बाहेर काढत नसत तर त्याला सरळ सांगा शिवाजी राजा येत नाहीत म्हणून जा. कृष्णाजी पंत गेले अफजल खानाच्या समोर. पंतो कहा है शिवाजी? हुजूर डरते हैं आपको. हे परवरदिगार, अब क्या हुआ? हुजूर सय्यद बंडाला घाबरतात, त्यांना थोडं दूर करा. क्या करे? छी कितना डरता है ये शिवा दत्तू भाई, कितना डरता है ये. सय्यद सय्यद गेला बाहेर. कृष्णाजी वास्करी कुलकर्णी, सय्यद बंडा, सय्यद अब्दुल रहीम खान, पैलवान खान, पिलाजी मोहिते, शंकरराव मोहिते, जिवाजी महाले, संभाजी गावजी कोंडाळकर, संभाजी काटकर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, पंताजी इंगळे, सुरजी काटके, विसाजी मुरांबा, कृष्णाजी गायकवाड आणि सिद्धी इब्राहिम. इतिहासातली 7 अंगरक्षकाची नावं अफजल खानाकडच्या बाजूकडे जी आहेत त्यांची आज इतिहासामध्ये सापडतात. 8, 9, 10 3 अंगरक्षकाची नावं मला माहित नाहीत, इतिहासालाही माहित नाही. त्याच्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी मी तुमची नावं इथं अजिबात टाकू शकत नाही. शिवाजी राजाची मात्र 10 अंगरक्षक होती.
सय्यद बंडा राजांच्या बरोबर काही विशेष अंतरावर, जेवढ्या अंतरावर सय्यद बंडा तेवढ्याच अंतरावर जिवाजी महाले राजांच्या अंतरावर राजापाशी. जिवाजी महालेला एकच सांगितलं, जिवाजी कुणी जरी माझ्यावर वार केला तरी देखील तू त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बस फक्त तू सय्यद बंडा सांभाळायचास. अगदी अफजल खान माझ्यावर तुटून पडला तरी देखील तू माझ्या जीवाची पर्वा करायची नाहीस. तू फक्त आणि फक्त सय्यद बंडा सांभाळायचा. बस राजांना सांगितलं तेवढंच जीवा महालाने काम करायचं ठरलं. आणि मुहूर्त ठरला 12:35 मस्तकावर सूर्य आला. का वरून राजाने खाली पाहिलं तरी अफजल खान काय करतो हे सहज दिसावं, पण अफजल खानाने वर पाहिलं ती सूर्याची किरण सरळ अफजल खानाच्या डोळ्यात दिसावी. डोळ्यात गेल्यामुळे वर काय चाललंय काय दिसत नाही त्याचं. वरून राजांना सगळं क्लिअर दिसावं. बारीक नियोजन बघा राजांचं, बारीक नियोजन. 2च मिनिटात अफजल खानाला ठोकला राजांनी. पण नियोजन 8 ते 10 महिन्यापासून होतं. नियोजन महत्वाचं, नियोजन महत्वाचं. ज्यांनी नियोजन उत्तम केलं मग आयुष्यातलं कोणतंही काम असू द्या इज अ सक्सेसफुल. विजय भवा. अफजल खान रुबाबात बसलाय. श्यामेना पाहतोय वर सोनेरी झुमर लटकवलेली. पंतु आला. हुजूर शिवाजी राजे आ रहे. हाँ ठीक है आने दो. लेकिन पंतु इतना खजाना शिवाजी राजे ने कहां से लाया? इस शामियाने को इतनी सजाने की जरूरत क्या होती है? हुजूर तुम्ही एवढे मानापानाचे, एवढे मोठे. हुजूर तुमचा मान किती मोठा. आता तुमच्या पाहुणचारासाठी हुजूर आता तुमची बोलणी चालली झाल्यानंतर हुजूर हा सगळा शामियाना आता तुमचाच. तुम्हीच विजापूरला घेऊन जायचा. होता है हे. इतना खजाना तो हमारे बड़े बेगम साहिबा के पास भी नहीं है. फक्त साड्या तिच्या कपाटात भरल्या 40-50. लेकिन इतना खजाना नहीं है बड़ी बेगम साहिबा के पास. इतना नुसते साड्याचे गठुडे तिच्यापाशी. किती साड्या घेतल्या तरी हायतात सणाला प्रत्येक साड्या. बड़ी बेगम साहिबा बेवकूफ है. असू द्या ये खजाना पण तो हम लेके जाएंगे बीजापुर. आणि राजा समोरून आले. राजे समोरून आले. अफजल खानाने पाहिलं. पंतो क्या यही है शिवाजी? हाँ हुजूर. आओ शिवाजी आओ. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सुलतानी सत्तेला खाली मान घालून पाठीला पाय लावून पळून लावणारा यही है शिवाजी. अब ये शिवाजी हमारे सामने झुकेगा. घिसिट कर ले जाएंगे हम इस शिवाजी राजे भोसले का पर इस दक्कन के चूहे को. आओ शिवाजी आओ. शिवाजीराजा दरबारात अफजल खानाची तलवार बाहेर जमा करून ठेवली होती. तशी शिवाजी राजाने आपली तलवार आपल्या वकिलाच्या ताब्यात दिली आणि राजांनी हत्या झाले. तलवार दिली, हत्यारा काढून घेतलं, विषय खलास. राजा श्याम्यानाच्या उंबऱ्यात येऊन उभा राहिले. खानानं राजाना पाहिलं, राजानं खानानं पाहिलं. आओ शिवाजी आओ. ना जाने कितने सालों से हम आपका बेहद इंतजार कर रहे हैं. आओ शिवाजी राजे आओ. हमने सोचा था शिवाजी कोई बड़ा आदमी होगा. शिवा तू तो नन्हा सा प्यारा सा बच्चा ही है. लेकिन क्यों शिवाजी आप बहुत डरते हैं हमसे. सुना है हमने. हुजूर आपणास ते काम म्हणून डरावे. काय भ्यायचे ते रामप्रभूस भ्यावे, कृष्ण भगवंतास भ्यावे. आपणास ते काम म्हणून भ्यावे. बघा म्हणजे आता घाबरला म्हणून याला इथपर्यंत लोळत आणला आणि आता राजा म्हणते तुम्हाला का घाबरायचं. तर माझ्या रामप्रभूला कृष्ण कन्हैयाला घाबरायचं. आपणास ते का भ्यावे.
राजा जी बहुत गुस्ताखी की है आपने। आओ शिवाजी राजे आओ, आम्ही तुम्हाला विजापूरला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत आणि नाहीच आला तर आम्ही तुमच्या कानाला धरून वरपटत घेऊन जाऊ। लेकिन उससे पहले शिवाजी राजे हम आपको मिलना चाहते हैं। आओ शिवाजी राजे आओ। कोणीही पाहुण्याला पहिल्यांदा भेटल्याबरोबर गळा भेटवायची। पहिल्या काळात आजही होते। अफजल खान 2 पावलं शामियानातून उठून पुढे आला, तख्तावरून उठला। शिवाजीराजे उमऱ्यापासून पुढे गेले। कृष्णाची भास्करची नजर या दोघांकडे आहे, सोना पंतांच्या गोपीनाथ पंतांची नजर या दोघांकडे आहे। सय्यद बंडाच्या कान आतमध्ये, जरी हा बाहेर असला तरी आत काय होतंय। आणि जीवा महालाची नजर फक्त यांनी वळवळ केली की याचं मुंडाचं खचाक वळवळ करायची नाही, बाकी काम करायचं नाही। आओ शिवाजी राजे आओ। शिवाजीराजे पुढे आले, अफजल खान पुढे आला आणि दोघांची भेट झाली। डाव्या बाजूला आधी, पुन्हा उजव्या बाजूला, पुन्हा डाव्या बाजूला। मग मात्र अफजल खानानं आपली कट्यार काढली आणि शिवाजीराजाच्या पाठीवर एक वार गेला। शिवाजीराजाने धगा जडवला, तसा शिवाजीराजाने कुठलाही विलंब न लावता आपला बिचाव काढला आणि सरळ अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसला। पोटाला भगदाड पडलं आणि वाघ नका हातात असलेला हात ज्या ठिकाणी भगदाड पडला पिचव्यानं, तो हात शिवाजीराजाने अफजल खानाच्या पोटात घातला। हातातली आतडी वाघ नख्यात घेतली आणि हात पिळला, तसा बाहेर कोथळा वाढला। मुझे बचाओ, इसका परसिवा भोसले ने मेरा कत्ल किया। हेलो परसिवा भोसले ने मेरा कत्ल किया। हेलो शुभाने अब जरा
गुनेगार, इसका परसिवा ने मेरा कत्ल किया, कोई मुझे बचाओ। सय्यद बंडाने तसा आवाज ऐकल्याबरोबर अफजल खानाकडे धावत धावत गेला आणि शिवाजी राजाच्या मानगोटीवर तलवार टाकणार तेवढ्या शिवाजी महाल धावत धावत आला. अरे डोळ्याचं पापण लवपर्यंत या अफजल खानाच्या सैनिकाचा सरदाराचा हात धडापासून वेगळा डोळ्याचं पापलेलं पर्यंत केला. साप अफजल खान पोटातलं डेंडळ बाहेर निघलेला असा दोन्ही हातात धरतोय, बोंबलत बाहेर निघतोय. इस चूहे ने मुझे मार डाला. किसने? इस चूहे ने मुझे मार डाला. अरे मग तो आता काय करीत होता? चूहेने मार डाला. सविजय सत्याचाच होतो. अफजल खानावरती अजून काही सैनिकांनी वार केले. शिवाजी राजे निसटले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी पाहिलं शिवाजी राजा अजून जिवंत आहेत. अफजल खान मारला. कृष्णाजी भास्कर तसा शिवाजी राजाच्या दिशेकडे धावत गेला. तसा आपल्या हातात वार शिवाजी राजाच्या मस्तकावर केला. राजांच्या चिरटोपावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याच्या तलवारीचा वार झाला. राजांना गव्हा एवढी जखम झाली, तांदळा एवढी इथं डोक्याला. उभ्या आयुष्यामध्ये शिवाजी राजाच्या शरीराला कोणीही जखम देऊ शकला नाही. राजांच्या शरीराला जखम देणारा पहिला कृष्णाजी भास्कर बामण आपल्याच धर्मातला ठरला हरामखोर. दुर्भाग्य. संभाजी कावजी कोंडाळकरांना कृष्णाजी भास्कर पाहिला. खाली लोळत लोळत पडलेला तरपड करत असलेला अफजल खान कृष्ण पाहिला. संभाजी कावजी कोंडाळकर याला सांगितले ती राजाने दुसरी कामगिरी हा तिसरीच करत बसला. अफजल खानापाशी गेला. त्याच्या डोक्याचे केस याने हातात धरले आणि जसा हॅपी बर्थडेचा केक कापित होतो तसं याचं मुंडकं कापित बसला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने अफजल खानाचं मुंडकं काढलं आणि मग तोफेला बत्ती दिली. तोफेची बत्तीची इशारत होती. 3 तोफेला बत्ती दिल्या की अफजल खानाच्या सैनिकांना असं समजणार होतं आता शिवाजी राजाची आणि आमच्या खान साहेबांची भेट झाली. आणि 3 तोफेला बत्ती दिल्या की आमच्या सगळ्या मराठी सरदारांना कळणार होतं अफजल खानाचा हॅपी बर्थडे झाला. विजय भवा. राजांनी 10/11/1659 रोजी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अरे वा, आमच्या स्वराज्याला धन मिळालं. जेवढी धन दौलत अफजल खान घेऊन आला होता तेवढी सगळी हितच ठेवली आणि डायरेक्ट वर गेला. आलेला खजाना इथं ठेवला. मराठ्यांनी अफजल खानाचं सैन्य एवढं कापलं, एवढं पळालं, एवढं पळू मारलं, एवढं पळू मारलं. बस पावलावर त्यांना फक्त मृत्यू आणि मृत्यूच दिसत होता. खान मात्र स्वराज्याला मोठं करून गेला. खानाचे सरदार कायमचे असलेले काही स्वराज्यात आले. जादवराव खराटे, पांढरे, सिद्धी हिलाल शरण आले. मुसे खान, हसन खान, याकूत खान, अंकुश खान, अफजल खानाचा मुलगा फाजल खान हे मात्र गारद झाले. अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि अंकुश खान हे स्वतः पळवाट सह्याद्रीतून काढू लागले. पण त्यांना वाट सापडत नव्हती. या खंडोजी खोपड्याने त्यांना वाट दिली की तुम्ही इथून विजापूरला जाऊ शकता म्हणून. मुंडकं अफजल खानाचं तोडलं आणि राजगडावर आऊसाहेबांना भेटायला पाहायला पाठवलं गेलं एका पिंजऱ्यामध्ये. आमची भारतीय नीती बघा. अफजल खान मारला तर त्याच्यावर वार करत होते माणसं आपले. तर राजे त्यांना म्हणाले अरे मारू नका रे, मारू नका. जिथं शत्रू मेला तिथं आपलं वैरही मेलं. आता शत्रू मेला तर त्याच्या निष्पाप निष्कलंक निर्जीव जीव नसलेल्या शरीराबरोबर काय विटंबना करायची. विटंबना करण्याची पद्धत त्यांची. विजयनगरचं साम्राज्य ज्यावेळेस समोरलं त्यावेळेस आपल्या देवरायाचा मस्तक विजापूरच्या मोरीला या हरामखोरांनीच बसवलं. पण आपली ती प्रथा नाही.
राजांनी मुंडासह आऊसाहेबांना राजगडावर पाहायला पाठवलं. आऊसाहेबाच्या मोर संभाजी गावजी कोंडाळकर घेऊन आला. आऊसाहेब मंगलमय वातावरण. आऊसाहेब आपल्या राजानं अफजल खान मारला. आऊसाहेबांच्या अंतःकरणात हे आनंद मावत नव्हता. एवढा आनंद आऊसाहेबाला झाला. आऊसाहेब जगदंबा मातेपाशी गेल्या आणि जगदंबा मातेचं नतमस्तक झाल्या. दर्शन घेतलं आणि जगदंबा मातेला आऊसाहेब बोलतात, आई 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 मूल तुझेच आहे बरे. आई मूल तुझेच आहे. आम्ही मात्र निमित्त आहोत. आई आई त्याला तारणारी, त्याला मारणारी, संघर्ष देणारी, संघर्षात विजय देणारी आई त्याची तूच आई आहेस. अशीच तुझ्या लेकरावर कृपा दृष्टी राहू दे. अशीच कृपा दृष्टी राहू दे. आऊसाहेबाला संभाजी बोलतो, आऊसाहेब आऊसाहेब अहो या खानाच्या मुंडक्याचं काय करायचं? टाकू का कोल्या कुत्र्याला खायला? तेवढ्या एखाद्या दिवसाचा त्यांचा खाना होईल. अरे संभाजी वेडा आहेस का? ऐसे करू नका, करू नका. अरे आपल्या सैनिकांची विटंबना त्यांनी करायची. आपण नाही बाळांनो. महाद्वाराच्या खाली पलीकडच्या अंगाला एक जागा आहे मोकळी. इतमान आहे, इतमामाने त्याचे तिथे मुंडके तिथे गाडून टाका. अफजल खानाचं खांद्यापासूनचं शरीर प्रतापगडावर गाडलं आणि मुंडक राजगडावर गाडलं. म्हणजे अफजल खान राजांना गाडायला आला होता, पण राजांनी त्याला 2 जागेवर गाडलं. आज काही मुसलमान माणसं आहेत, अफजल खानाची मस्जिद तिथं मोठं त्याचं थडकं केलंय. थडकं म्हणायचं काय म्हणत त्याला? कबर. ते कबरीचं क्षेत्रफळ भलं मोठं करत सारा प्रतापगड त्यांना अजूनही काबीज करायचा आहे. म्हणजे प्रतापगड अजून काबीज करायचा प्रयत्न करतील. याद रखा, त्या अफजल खानाच्या शेजारी तुमची कबर असेल म्हणावं. खानाची मोहीम राजांना मोठी करून गेली. 4000 घोडी राजांना मिळाली, 75 हत्ती मिळाले, 80 ते 90 तोफा. अहो 1200 म्हणजे 1200 उंट, 300 लहान तोफा मिळाल्या, कटारे मिळाले, उंची कापड मिळाली, जड जवाहीर, अगणित संपत्ती, बैलाची, गाड्यांची, मेने, औद, पालख्या, अंबाऱ्या या सगळ्याची अजून मोजदात व्हायची राहिली. एवढं मोठं वैभव राजांना मिळालं. राजांची मोजदात. वा राजाने गड जिंकला. राजाने मोठा पराक्रम केला. हातारांची बंदुकाची तर मोजदात अजून व्हायची होती. 2000 कापडाच्या गठ्ठ्या, 7 लाख नगदी रक्कम असावी सगळी. एवढी संपत्ती राजांना मिळाली. पण या संघर्षामध्ये राजांच्या बरोबर ज्यांनी मदत केली, राजांनी त्यांना बक्षीस दिले गेली. राजाने त्यांचा मान सन्मान केला गेला. आणि तो मान सन्मान काय गेला, कसा केला तो उद्याच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. आता 11:30 वाजलेत. प्रसंग इतका सुंदर रमला की 11ला आपण कथा संपवणार आहे. तब्बल 11:30 वाजलेत. आणि याच्या पुढीलचा भाग उद्याच्याला तो परच्याला मात्र समजाने यायचं बरं का.